आणि मित्रांनो हे कोणतं गाव येते अण्णा? शिंदेवाडी. घर मालकांचं नाव काय? विकास सोसायटी चेअरमन सुभाष शंकर बोधगिरे. सुभाष शंकर बोधगिरे यांच्या घरी साप आलेले, नवीन बांधकाम चालू आहे मित्रांनो. या कागदाखाली नागच आहे, तुम्ही ओळखलाय. बाहेरून पार नाही येस तोर लक्ष ठेवलं, येस तोर लक्ष ठेवलं. आणि या सर्वांचं अभिनंदन. त्यांनी न सापाला मारता या विषारी सापाला जीवदान दिलेलं आहे. मी हे गावात पहिल्याच वेळी कॉल करतो, तुमच्या गावात मी पहिल्यांदा चालू आहे साप पकडायला. आणि या ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन. त्यांनी त्याला न मारता जवळच्या सर्प मित्राला बोलवून खऱ्या अर्थानं तुम्ही साप वाचवलेला आहे. भेट कसला नाग म्हणायचो लक्ष बाहेर ठेव. अगदी बाहेर नाही संपवलं. कसं आहे माहिती आहे का या नागाचं? त्याला धोका वाटला आणि तो गेला की नाही बघा. किती घेऊन बसला. तुम्हालाही भेटतोय ना, घेऊन पळाला तो. सोडू नका फक्त आता. थोडी काढतच नाही किती सर माग सर. काढतो की काढून घे. काढतो. आयला जुना साप आहे. आणि कसं होतंय सांगतो, आता थंडीचं प्रमाण कमी आलं, तुमच्या लक्षात आलं. आता ते साप बाहेर पडाले, त्याला धोका वाटला तर तो फण काढतोय. नाही कातीला काढते. थंडीमुळे इथं राहिलेला आहे आणि तो विषारीच नाग आहे. म्हणजे इतक्या जवळनं वगैरे असं काय होत नाही का ते? आम्हाला भीती आहे हो सर. मी रोज आता आपल्याला कधी भाकरी करायला लावली तर होणार आहे का? बरोबर बरोबर. तो भेट पण नाही, किती निभार आहे बघा. बघा की हल्ला. किती जवळ आहे तरी तरी नाही. काय नाही, काहीच करत नाही ते. नाही, चुकीचं आहे तुमचं. त्याला धोका वाटला हा. तर साप तर करणार. कुठलाही. हा. बरोबर बरोबर. याच्यावर पायी पडला, मी त्याला इजी धरलाय सर. हा. आलं का लक्षात? एकदम इजी पकडलेला आम्ही फोटो काढ. त्यामुळं वाटतंय. नाही, पाय जवळ नेऊन मी तयारीचाच आहे ना. कायमच माहित असल्यामुळे तुम्ही ज्यावेळी डोळं कसा? सापाला कोणताही धोका वाटेल, तुम्हाला गारुड्याने फसवलेलं आहे ना, धोका वाटला तरच नाग फण काढतोय ना, अन्यथा जाणीवपूर्वक कधीही कुणाला चावत नाही. आणि असा नाग जरी चावला तर विष सोडत नाहीये. हा. किती किती चावल्यानंतर किती वेळा गोटा मी येत. विषय हे होते तासाभरात. आता एक- कसं होतंय सांगतो तुम्हाला. त्या धोका वाटला गेला नाही, गेला तरी पण नाही, तो जाणीवपूर्वक तिथे चावत नाही. तुमच्या बोटाला चप्पल वर हाणला की, पण जाणीवपूर्वक नाही चावत. त्याला तुम्ही पहिलं म्हणायचं असा कडका नाग आहे, पण काय नाही. खरं तो अंड काय? ओ सोडा. नाही नाही, इथं कसं सोडतं. याला दंडोबा वनक्षेत्रातच सोडायला लागतोय. हा. खतरनाक आहे, मोठा आहे जुनवाट. अजूनही तो डिहायड्रेट झालेला आहे, म्हणजे अजून याला गरमी धूप मिळलेली नाहीये, त्यामुळे तो म्हणावा एवढा ऍक्टिव्ह नाहीये. तुमच्या लक्षात आलं? ज्यावेळी धूप मिळेल, गरमी मिळेल, त्यावेळी साप आता हळूहळू शिकार करण्यासाठी बाहेर निघते. गरमी वाढली की, जसं की आपला शिमगा झाला, महाशिवरात्र झाली की साप निघाले. ह्या वर्षी अजूनही गरमी, थंडी आहे अजून हवेत.
काय बारका का काय आहे लय मोठा आहे बाबा. एवढा बघितल्यावर सरपंच साहेबांनी काय झोप चेअरमन साहेब नाही सर कसं होतंय पाण्याचा प्रश्न आहे वातावरणच त्यांना तसं झालंय ना म्हणजे की सुंदर वातावरण आहे याच्यामध्ये टॉक्सिक विषय आहे असा जरी साप पाणी व्यवस्थित आला तर कोणीही मारून नका मित्रांनो कारण याच्यामध्ये जे विष आहे हे अँटी स्नेक फिनम एकच लस आहे या विषारी सापावर यामध्ये जरी असा साप चावला मानवी वस्तीत येऊन तर जवळच्या ताबडतोब गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे की सरकारी हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी जाणं फार गरजेचं आहे आणि जाणीवपूर्वक असे कोणतेही साप जाणीवपूर्वक माणसाला येऊन चावत नाही आहे फक्त धोका वाटला तर गैरसमज आहे सापाविषयी की गारुड्यांनी पूर्वी गैरसमज केलेले आहेत की जाणीवपूर्वक येऊन साप चावतोय अजिबात कोणताही साप चावत नाही आणि कोणीही अशा सापांना मारणं फार चुकीचं आहे 7.5 ते 8 वर्ष सजा आहे ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी असा फण काढून लोकांच्या समोर हा साप उभारतोय आणि ज्यावेळी उभारेल त्यावेळी जाणीवपूर्वक तो कधी कोणाला चावणार नाहीये आणि त्यामुळे मानवी वस्तीत साप आला चेअरमन साहेबांचं अभिनंदन की त्यांनी सर्प मित्राला बोलवलं काही लोक मारण्याचं धाडस करून त्याला मारण्याचं किंवा इजा पोचवण्याचं कार्य करतात द्राक्षबागेचे जे भयानक असे औषध आहेत ते टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात कोणी असा करू नका अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे जो की हा साप अंडी देणार आहे काही साप अंडी देतात काही साप पिल्ली देतात घोणसारखे जे विषारी साप आहेत जे डुबोली वस्ती किंवा ह्या भागात चांगला माझा कवटेमंकाळ तालुक्यातला सदन भाग आहे हा आणि या भागामध्ये ते घोणस साप वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी धामण साप आसपास असणं फार गरजेचं आहे आणि याला मानवी वस्तीत जो की स्लॅबच्या बिल्डिंगमुळे आल्यामुळे सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि त्याला पकडून सुरक्षित जंगलामध्ये सोडण्यासाठी मी पॅक करतोय तुम्ही किती जरी त्याच्या जवळ गेला असता त्यानं तुम्हाला दोष नसता केला बरं काय हे शिकण्यासारखं आहे जाणीवपूर्वक कधीच कोणता काढतो की त्याचं तोड तिथं घेऊन मित्रांनो तुमच्याकडून ना सर आणि शतशा यांचं मित्रांनो अभिनंदन माझ्या चॅनलवर या गावामध्ये मीही पहिला हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा जो नाग नावाने ओळखला जातो तो पहिलाच पकडलेला आहे कारण या गावामध्ये थोडी मुलं आहेत हिंगणगावची ती येतात सापाला जीवदान देतात मी कुठची माझं गाव लांब आहे ना आणि तिकडून येऊन हा साप सुंदर असा वाचवलेला आहे त्याच्या आदिवासात सोडून सापाचं निसर्गाचं जय हिंद जय महाराज करतो